पोर्शे अपघात प्रकरणात आता नवा स्फोटक वळण. आरोपीच्या वकिलांचा दावा आहे की पोलिसच खोटा कट तयार करत आहेत. रक्त नमुना बदल प्रकरणी आता पोलिसांवरच आरोप होतोय. पुण्यात 19 मे 2024 रोजी झालेला पोर्शे अपघात, ज्यामध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात खळबळजनक वळण आलं आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कामगार कंत्राटदार आणि त्यांच्या ज्वेलर मित्राच्या वकिलांनी पोलिसांवर थेट आरोप केलाय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या क्लायंटनेही रक्त नमुना बदलण्यासाठी कुठलीही लाच दिली नाही आणि पोलिसांनी खोटा गुन्हा तयार केला. वकील अभिद मुलानी आणि सितेश शर्मा यांनी कोर्टात स्पष्ट सांगितले की पोलिसांनीच आरोपाविरुद्ध खोटे पुरावे तयार करत फौजदारी कट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही अटक बेकायदेशीर आहे आणि आरोपींनाही पोर्शे कार चालकाच्या आईप्रमाणे जामीन मिळायला हवा. दुसरीकडे विशेष सरकारी वकील शिशिर हिरा यांनी युक्तिवादासाठी 3 मे पर्यंत वेळ मागितली आहे. पोलीस मात्र म्हणतात की आरोपींनी रक्त तपासणीत फेरफार करण्यासाठी 2 लाखाची लाच दिली होती. याचे स्पष्ट पुरावे बँक स्टेटमेंट आणि साक्षीदारांच्या जबानी त्यांच्या हातात आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सुप्रीम कोर्टाने कार चालकांच्या आईला दिलेला जामीन अंतरिम होता, अंतिम नाही. त्यामुळे या आरोपीचा त्या निर्णयावर आधार घेणं चुकीचं आहे. या प्रकरणात आता प्रश्न उपस्थित होते, वकील खरे बोलतात की पोलीस? न्यायालयीन लढाई कुठल्या वळणावर जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? खोटं बोलणारे कोण? पोलिसांनी कट केला की आरोपी खरेच दोषी आहेत?